नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग आलाय। 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना गट स्थापन करणार। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली। गट स्थापन केल्यानंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी लागणार आहे। पालिका नियमानुसार सर्वसाधारणपणे 7 दिवसात सत्ता स्थापन करण्याचे संकेत आहेत। आणि अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, आता महापौर निवड प्रक्रियेला वेग आलाय, कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत? कल्याणी जर पाहायला गेलं तर महापौर प्रक्रियेला आता वेग आलेला आहे, कारण की अर्थातच महायुतीचे सर्व जे उमेदवार आहेत, महायुतीचे जे सर्व निवडून आलेले नगरसेवक आहेत, ते आता गट स्थापन करून गटनेतेपदी निवड करण्यासाठी लवकरच कोकण भवनला येणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कदाचित उद्या दुपारीच ते येतील, म्हणजे अर्थातच 27 मंगळवार रोजी दुपारी येतील किंवा मग 28 तारीख बुधवार रोजी ते कोकण भवन नवी मुंबई या ठिकाणी येणार आहेत। खरं पाहायला गेलं तर मनसेचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील, सर्व नगरसेवक येऊन गेलेले आहेत, पण फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे यांचे नगरसेवक येणं बाकी आहे। आणि त्यामुळे एकदा ते आले तर गट स्थापन त्यांचा झाला की मग पुढच्या बैठका ज्या आहेत त्या महायुतीच्या होताना दिसून येतील। गट स्थापन केल्यानंतर महापौर निवडीसह इतर ज्या प्रक्रिया ज्या आहेत त्या देखील पार पाडण्यात येतील आणि पुढच्या 8 दिवसात मुंबईला जो आहे तो आपला महापौर मिळणार आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिका जी कोणत्याच नगरसेवक असेल किंवा महापौरच्या विना होती, पुढच्या 8 दिवसात महापौर जो आहे तो मिळणार असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। शुभम, गटनेतेपदी कुणाची नावं सध्या चर्चेत आहेत का? कुणाचं नाव समोर येते का? अर्थातच भारतीय जनता पक्षामधनं राजश्री शिरवाडकर यांचं एक नाव चर्चेत येत आहे, तर सोबतच शिंदे गटामधून यामिनी जाधव आणि अमय गोले यांचं नाव चर्चेत आहे। नक्की शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप शिवसेना 2 दिवसात गट स्थापन करणार आहे, त्यामुळे मुंबईमध्ये महापौर निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला।